महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यातील माहूरगड येथे एक मोठी दुर्घटना टळली आहे। श्री रेणुकादेवी मंदिराकडे जात असताना एका 4 चाकी वाहन चालकाचा ताबा सुटल्याने ते खोल दरीत कोसळले। मात्र सुदैवाने या अपघातात वाहनातील 6 भाविक किरकोळ जखमी झाले आहेत। या घटनेची अधिक माहिती घेऊया प्रतिनिधी गोपाल चव्हाण यांच्याकडून। गुरुवार 29 मे रोजी मध्यरात्री 2 वाजता ही दुर्दैवी घटना घडली। अमरावती जिल्ह्यातील धामणगाव तालुक्यातील मंगरुळ दस्तगीर येथील भाविक MH27 DU 1140 क्रमांकाच्या वाहनाने माहूरगडावरील श्री रेणुका देवीच्या दर्शनासाठी निघाले होते। मंदिरालगतच्या धोकादायक वळणावर अचानक चालकाचे नियंत्रण सुटले आणि गाडी थेट खड्ड्यात जाऊन पलटी झाली। या अपघातात चालक सौरभ महेंद्र मरोडकर वय 27 यांच्यासह आकाश गजानन खालखुने वय 30, योगेश सुरेंद्र चौहान वय 28, रोशन शरद माडुरकर वय 33, अक्षय हळदे वय 28 आणि भूषण पिंपळे वय 25 हे भाविक किरकोळ जखमी झाले। घटनेची माहिती मिळताच श्री रेणुका देवी संस्थानचे कार्यालयीन अध्यक्ष योगेश साबळे, व्यवस्थापक नितीन गेडाम आणि माहूर पोलीस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर खंदारे व दत्ता सोनटक्के यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली। त्यांनी सर्व जखमींना तात्काळ माहूरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले। रुग्णालयात डॉक्टर अक्षय वाठोरे आणि परिचारिका आरती शिंदे, गजानन भोपाळे यांनी जखमींवर तातडीने उपचार केले आणि त्यांची प्रकृती स्थिर झाल्यावर त्यांना घरी पाठवण्यात आले। या घटनेमुळे भाविकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते, मात्र सर्वांची सुखरूप सुटका झाल्याने मोठा अनर्थ टळला। ही होती माहूरगड येथील अपघाताची माहिती। सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी या घटनेमुळे धोकादायक वळणांवर वाहन चालविताना अधिक काळजी घेण्याची गरज आहे।